नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। बीएड कॅप राऊंड 3 याच्या आपण मध्यवर्ती आहोत। बीएड कॅप संदर्भात आपल्या ज्या अपडेट्स आहेत सीईटी सेलवरती कशा चेक करायच्या ते आपण पाहूया। सीईटी सेल असं टाईप करून आपण गुगल क्रोमवरती ह्या पेजवरती येतो। त्यानंतर सीईटी सेलला क्लिक करायचं आहे। क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो। तेथे गेल्यानंतर आपणास माहीत आहे ॲडमिशन प्रोसेस 2024-25ला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत एक टॅब क्लिक करायची आहे ज्यामध्ये आपलं हायर एज्युकेशन अंतर्गत असणारं बीएड हा जो कोर्स आहे तो कोर्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। हायर एज्युकेशन बीएड न्यू ही टॅब आपण क्लिक केली आहे। त्या टॅबला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो जेथे आपल्याला लॉग इन टॅब पाहायला मिळते। राऊंड 3 फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश ही एक आपल्याला नोटीस पाहायला मिळते। लॉग इन कसं करायचं आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यानंतर आपण वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला राऊंड 3ची फायनल मेरिट लिस्ट जी की ऑलरेडी आपण 14 तारखेला चेक केलेली आहे। आता आपली पुढची जी कृती आहे तर 18 तारखेला म्हणजेच 18/9/2024ला आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यानंतरचे जे अलॉटमेंट्स आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत। तर अलॉटमेंट चेक करण्यासाठी आपल्याला माहीत आहे आपल्याला लॉग इन करावे लागते। लॉग इन टॅब वरती उपलब्ध आहे। त्यानंतर आता आपण पाहूया खाली जे आपले ॲडमिशन्स आहेत राऊंड सेकंडमध्ये आपले ॲडमिशन्स जे पूर्ण झालेले ॲडमिशन्स आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतील। वरती स्क्रॉल करूया। तब्बल 479 कॉलेजेस आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी ॲडमिशन रिंगणात ॲडमिशन कॅप राऊंडमध्ये आपल्यासाठी सज्ज आहेत। वरती स्क्रॉल केल्यानंतर इंटेक कॅपॅसिटी सर्व कॉलेजेसची मिळून 35,900 एवढी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपल्याला ॲडमिटेड कॅन्डिडेट्स अप टू राऊंड सेकंड 8,600 विद्यार्थी ॲडमिट झालेले म्हणजेच त्यांचे ॲडमिशन्स पूर्ण झालेले विद्यार्थी आपल्याला त्यांची संख्या पाहायला मिळते। त्यानंतर उर्वरित ज्या जागा आहेत आता उर्वरित जागा म्हणजे 35,900 पैकी फक्त 8,600 एवढे राऊंड सेकंडपर्यंत ॲडमिशन्स झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रो, उद्या जो आपला राऊंड 3चा अलॉटमेंट आहे तर त्या दिवशी आपल्याला अजून ह्यामध्ये जागा ॲड झालेल्या पाहायला मिळतील, म्हणजेच वॅकंट सीट ज्या आहेत त्या कमी होतील। आपण इथे साईडला पाहू शकता जे 3 बार आहेत तिथून आपल्याला लॉग इनमध्ये चेक करता येतं की आपल्याला सीट जी आहे तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉट झाली किंवा नाही। तर वरती स्क्रॉल करूया आपण, त्याला म्हणूया चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट, म्हणजेच कॅन्डिडेटला अलॉटमेंट मिळाली आहे का ते चेक करायसाठी आपण क्लिक केलं आहे। हे क्लिक करताच आपल्याला इथं राऊंड पाहायला मिळतात। तिसरा राऊंड अजून अलॉट झाला नाही आहे त्यामुळे आपल्याला इथं लिस्टमध्ये तो पाहायला मिळत नाही आहे। राऊंड सिलेक्शनसाठी आपण क्लिक केलं आहे राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड। तर आता आपल्याला उद्या परत एक टॅब इथं ॲड झालेली पाहायला मिळेल आणि त्यामध्ये राऊंड 3 आपल्याला पाहायला मिळेल। त्यावेळेस आपल्याला राऊंड 3ला क्लिक करावं लागेल। तर जर आपण इथे राऊंड फर्स्टला उदाहरणादाखल क्लिक करूया। क्लिक केलं की आपला जो इथं बीएड आय डी आहे म्हणजेच बीएडचा यूजर आय डी आपण त्याला म्हणूया, ॲप्लिकेशन आय डी म्हणूया, BD पासून तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याला आपल्याला इनरोल करावं लागेल, टाकावं लागेल। आपण अलॉटमेंटला क्लिक केलं कीच आपल्याला कुठलं कॉलेज अलॉट झालं आहे ते समजते। तर आपला राऊंड 3 जो आहे तो उद्या अलॉट होणार आहे। मग आपण राऊंड 3ला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला आय डी नंबर, यूजर आय डी, ॲप्लिकेशन आय डी तो आपल्याला इथं इनरोल करायचा आहे, टाकायचा आहे आणि नंतर